नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. काल माझ्या राजांची जयंती साजरी झाली. छत्रपती शिवरायांची जयंती. कसला उत्साह, कसला जोश मनामनात भरलेला होता. उत्तुंग भगवे ध्वज, भगवे फेटे आणि त्या मिरवणुकातला जल्लोष, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याभोवती जमा झालेली गर्दी, हे सगळं बघून मन भरून येत होतं. माझा राजा आजच्या दिवशी जन्माला आला होता आणि खास करून तेव्हा जेव्हा राजाच्या राज्यारोहणाला 350 वर्ष होतात तेव्हा. काय उत्साह आहे ना. या उत्साहाला बघितलं की एक आशेचा किरण जागा होतो की माझ्या राजाच्या विषयी एवढी आस्था लोकांच्या मनामध्ये, एवढं प्रेम लोकांच्या मनामध्ये, आपुलकी आहे. हृदय सिंहासनावर विराजमान झालेला आमच्या मनातला देव प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज, ही भावनाच मुळात मनाला पुलकित करणारी आहे. याच्या सोबत सोशल मीडियावर अनेक पोस्टचा पाऊस पडलाय. कोणी काय आपली राजांच्या विषयीच्या भावनाच व्यक्त केल्या. आता आपण सगळेच उत्सवप्रिय असल्यामुळं आणि सोशल मीडियावर ही उत्सवप्रियता दाखवायची असल्यामुळं अशा पोस्टचा पाऊस पडणं स्वाभाविक आहे. आता या पावसासोबतच आणखी काही पोस्ट पडल्यात. त्यामुळं मी काही निष्कर्षावर आलोय. अभ्यास पूर्ण झाला, सगळं बघून झालं की काही निष्कर्षावर आपण येत असतो आणि तोच निष्कर्ष मला आता आपल्या समोर मांडायचा आहे. निमित्त असतं, कुठलीही घटना, काही गोष्टी अशा येतात की ज्या दिवशी लोकांना आपल्या मनातली भडास काढावी वाटत असते आणि अशी भडास काढणारी माणसं चिकार असतात. मग या सगळ्या भडास काढणाऱ्या पोस्टचा, नवइतिहासकारांचा नवीन इतिहास बघितल्यावर मला जो काही साक्षात्कार होतोय तो साक्षात्कार आपल्या समोर मांडतोय. समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवरायांचे गुरु नव्हतेच, हा नेहमीचा एक वाक्य पुन्हा पुन्हा ऐकायला मिळालं. खरं तर ते गुरु होते की नव्हते, त्यांनी काही सांगितलं की नाही सांगितलं, या आशयाचं कोणतंच वाक्य मी माझ्या सोशल मीडियावर टाकलं नव्हतं. फक्त पुण्यवंत, नीतिवंत हे शिवरायांवरचं समर्थांनी रचलेलं स्तवन मी टाकलं होतं आणि त्यावर मला माझी जात काढून लोकांनी जे काही टार्गेट केलं, जे काही, मग रामदास भट होते, रामदास हे होते, रामदासांची भेटच झाली नाही, ते नागवे होते, वगैरे वगैरे सगळं जे काही ऐकवलं ते आपलं काही पोस्ट नको वाटणाऱ्या डिलीट केल्या. त्यानं उत्तर दिली, काहींच्या उत्तर द्यायच्या भानगडीत पडलो नाही सगळ्या कमेंट्सला. पण यानंतर एक कमेंट अशी पडली की रामदास हा औरंगजेबाचे गुप्तहेर होते. समर्थ रामदास औरंगजेबाचे गुप्तहेर होते आणि म्हणूनच खोटं खोटं कौतुक महाराजांचं करत होते. मला प्रश्न पडला, रामदास औरंगजेबाचे गुप्तहेर होते, औरंगजेबाच्या ढुंगणाला पत्ता नसावा, कसं काय असं होऊ शकतं? म्हणजे आपला गुप्तहेर औरंगजेबाने ठेवलाय आणि औरंगजेबालाच माहित नाही की रामदास नावाचा कोणी गुप्तहेर आपल्याकडे आहे. काय म्हणजे फेकाफेकीला काहीतरी मर्यादा असते. गुरु होते की नव्हते यावर वाद घालू, दोन गोष्टी त्यांच्या ऐकू, दोन गोष्टी यांच्या ऐकू, पण औरंगजेबाच्या ढुंगणाला पत्ता नसताना समर्थ रामदास त्यांचे गुरु म्हणजे गुप्तहेर असावेत, काय म्हणजे. पण नवा शोध लागला मला की समर्थ रामदास औरंगजेबाचे गुप्तहेर होते आणि औरंगजेबाच्या गांडीलाही याची खबर नव्हती. हा नवा लागलेला शोध. अजून एक शोध लागलाय. सावरकर ब्रिटिशांचे हस्तक होते, सावरकरांना पेन्शन देत होते. आता गांधींना जे देत होते ती पेन्शन नव्हती, सावरकरांना देत होते ती पेन्शन होती. सावरकर संडासातून पळाले म्हणून सावरकर संडासवीर होते. सावरकरांनी माफी मागितली म्हणून सावरकर माफीवीर होते. आतलं काय 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 ऐकायला येतं ते या अशा प्रसंगातून सगळंच बाहेर पडतं बरं का. सावरकर ब्रिटिशांचे हस्तक होते, ब्रिटिशांनाच ठाऊक नव्हतं. आश्चर्य आहे. आणि का ब्रिटिशांनी नवा नियम सुरू केला होता, आपल्याच हस्तकाला तुरुंगात टाकण्याचा, आपल्याच हस्तकाला काळ्या पाण्यावर पाठवायचा. अरे ब्रिटिशांना थोडी तरी अक्कल असेल ना, हे बाकी सोडा, बाकीच्यांचं सोडा, ब्रिटिशांना तरी अक्कल असेल. अक्कल होती म्हणूनच 150 वर्ष राज्य केलं आपल्यावरती, की आपल्याच हस्तकाला, आपल्याच माणसाला जर आपणच काळ्या पाण्याच्या शिक्षेवरती पाठवू लागलो तर कोण
कोण पुन्हा त्यांचं हस्तक म्हणून काम करेल? पण नाही, आम्हाला नवज्ञान झालंय. नवज्ञान हे झालंय की सावरकर ब्रिटिशांचे हस्तक होते आणि ब्रिटिशांच्याही औरंगजेबाप्रमाणे गांडीला पत्ता नव्हता की सावरकर आपले हस्तक होते. अनेक शोध आहेत, अनेक शोध आहेत. बाळ गंगाधर टिळक लोकमान्य नव्हते तर भटमान्य होते. बाळ गंगाधर टिळकांनी वर्गात शेंगा खाल्ल्या म्हणून त्यांना तुरुंगात पाठवलं होतं. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफल उचलणार नाही, असं बाणेदारपणे त्यांनी उत्तर दिलं. आणि शिक्षकांशी असभ्य वर्तन करण्याच्या आरोपावरून बाळ गंगाधर टिळकांना मंडालेच्या तुरुंगात राजद्रोहाचा खटला दाखल केला. कारण शिक्षक हा सरकारी नोकर असतो, सरकारी नोकराला उद्धट उत्तर म्हणजे राजद्रोह, म्हणून त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवलं. आयला नवीन ज्ञान मिळतं का वाटायला लागलं मला. ते टिळक मंडालेच्या तुरुंगात जाण्याच्या आधी, राजद्रोहाचा खटला भरण्याच्या आधी एकदा असेच तुरुंगात गेले होते. त्यांना शिक्षा झाली होती आणि त्यांनी बाजू मांडली होती, कोल्हापूरच्या शाहू महाराजांची बाजू मांडली होती. आणि शाहू महाराजांची बाजू मांडल्याबद्दल टिळकांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. हेही खोटं होतं अर्थात. असल्या काही गोष्टी उगाच मांडत असतात हे बामनं, त्यामुळं त्यांच्याकरती फार दुर्लक्ष द्यायला नको. आता काही काही नवीन शोध लावावे असं मला वाटायला लागलंय. म्हणजे औरंगजेबाचं आडनाव फडणवीस होतं. मग तर औरंगजेबाला तुम्ही वाईट म्हणाल, कारण औरंगजेब तर सुफी संत होता, औरंगजेब तर काय अजून भला माणूस होता, तो स्वावलंबी होता, हे असले वाक्य ऐकले. पण ज्या दिवशी यांना कळेल ना, मी लावलाय हा नवा शोध, औरंगजेबाचं आडनाव फडणवीस होतं, हा मी लावलेला शोध आहे. मग औरंगजेबाचं आडनाव फडणवीस होतं म्हणल्याबरोबर हे औरंगजेबाला शिव्या घालायला लागतील. म्हणून औरंगजेबाचं आडनाव फडणवीस होतं हे आपल्याला आता घोषित करायला पाहिजे. अफजल खानाचं आडनाव कुलकर्णी होतं, ते वकील सगळं खोटं, अफजल खानच कुलकर्णी होता. आणि अफजल खान कुलकर्णी होता म्हणूनच शिवरायांवर चाल करून आला, हे बामणी षडयंत्र उघड केलं. म्हणून अफजल खानाला त्याचं आडनाव कुलकर्णी होतं, त्यानं मग ते नाव बदललं आणि अफजल करून घेतलं. मग लोकांना मुसलमान वाटावं, हे भडकवता यावं, बहुजनांच्या पोरांना भडकवता यावं, यासाठी केलेला हा उद्योग असावा. मग या न्यायानं शाहिस्तेखानाचं आडनाव जोशीच असलं पाहिजे, जोशीच असलं पाहिजे. कारण पटकन बिचारा भिक्षुक जोशी आपली बोटं तोडण्यावरच भागलं. म्हणजे अफजल खानाच तरी कुलकर्णी असल्यामुळे कोथळा निघाला, ज्या शानपणा करत गेला असेल. औरंगजेब तरी तर याला ते त्याचं आडनाव फडणवीस असेल, त्याचा कोथळा बाहेर काढायचा असतो. कारण ते कोथळा काढतात ना आजकाल. औरंगजेबाचा कोथळा जसा जे कोथळा बाहेर काढायचा असतो ना, हे आपले आहेत ना बोलणारे, तसं औरंगजेब याच मातीत गाडल्या गेला, गाडून टाकू, कोणाचा कोथळा काढला गेला, ते फडणवीस कुलकर्णी असं म्हणू. आणि जोशी बिचारा पटकन थोडं बोललं की घाबरतो, म्हणून शाहिस्तेखान बोटं तोडण्यावर त्याचं निभावलं. म्हणून बहुतेक शाहिस्तेखानाचं आडनाव जोशी असावं. सिद्दी जोहर अजून कोण असेल तुम्ही तर्क लावा. म्हणजे काही चान्स तुम्हाला द्यायला पाहिजे की सिद्दी जोहरचं आडनाव काय करायचं हे जरा तुम्ही ठरवून टाका. म्हणजे त्याला काहीतरी आडनाव दिलं पाहिजे, म्हणून मी तो चान्स तुम्हाला देऊन टाकतो. सूर्याजी पिसाळ हे बामणांनी केलेलं षडयंत्र आहे. बामणांनी केलेलं षडयंत्र आहे. असा सूर्याजी पिसाळ नावाचा व्यक्ती नव्हता, तो सूर्याजी बल्लाळ होता. बल्लाळ होता. या बामणांनी, मनवादी बामणांनी पिसाळ नावाचा व्यक्ती महाराजांच्या विरोधात होतो हे दाखवण्यासाठी कदाचित सूर्याजी पिसाळाचं आडनाव बल्लाळ केलेलं असेल. चंद्रराव मोरे खरं तर मोरे नव्हतेच जावडीचे, ते गोरे होते. म्हणजे आपल्या निलमताईचे पाहुणे वगैरे असतील तर जरा बघून घ्या. निलमताई गोरे, मृणालताई गोरे यांचे पाहुणे असतील तर बघून घ्या. चंद्रराव मोरे नव्हते, गोरे होते. हे हलकट आहेत हो, हे जे भट आहेत ना, हे हलकट आहेत, हे काहीही करू शकतात. पण नवा शोध लागला. चंद्रराव मोरे हा मोरे नव्हते तर गोरे होते. आणि अशा बामणाला महाराजांनी दिलेली शिक्षा योग्यच होती. जसे छत्रपती शिवरायांचे गुरु रामदास नव्हतेच ना, तसे महात्मा गांधींचे गुरु पण गोपाळकृष्ण गोखले नव्हते, कारण ते गोखले होते. कसा असू शकेल गोखले गांधींचा गुरु? शक्यच नाही. त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले हे गांधींचे गुरु नव्हतेच. न्यायमूर्ती रानडे नावाची मुळात व्यक्ती कुणी अस्तित्वात नव्हतीच. गोपाळ गणेश आगरकर नावाचं काल्पनिक पात्र या भटा भिक्षुकांच्या इतिहासकारांनी रंगवलेलं असावं. हे नवे शोध आहेत, हे नवे शोध आहेत, लक्षात घ्या. या नव्या शोधांना अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. म्हणजे मनोवाद्यांची ही जी काही इतिहास बदलण्याची धडपड आहे ती आपल्या लक्षात यावी, म्हणूनच हा विषय आपल्या समोर मांडलाय. महाराज यांना सद्बुद्धी द्या. महाराज या आधुनिक इतिहासकारांना खरोखरच यांच्यापासून महाराष्ट्राला वाचवा. नमस्कार.